खूप वाईट वाटतं की आपल्या मुलांनी नाही का देवाला न मानणाऱ्या मुलींबरोबर लग्न केलं. तर मग आता त्याच्या पुढचं आहे. मग एक दिवशी आता मग ते दोघंही म्हातारे होतात. जिचं लग्न झालं होतं ना रिबेका इसाक, तेच आता खूप 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 म्हातारे होतात आणि इसाकाची दृष्टी मंद झालेली असते. म्हातारे झाल्यावर काय होतं, डोळ्याला कमी दिसायला लागतं, अस्पष्ट दिसतं, कानाने कमी ऐकायला येतं, सगळ्या गोष्टी एकदम हे होतात, कमी कमी होत जातात. मग त्यावेळेस इसाक खूप 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 म्हातारा झालेला असतो आणि बिछाण्यावरच असायचा, उठायचा नाही, फिरायचा नाही. मग इसाकाला त्यावेळेसचे लोक काय करायचे, ज्या वेळेस त्यांना मरणार असतील मग त्यांना कळतं की नाही का आपण आपले आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद आपल्या मुलांना देऊन जावे. आणि त्यावेळेसचे आशीर्वाद, मागच्या रविवारी आपण शब्दाचं सामर्थ्य बघितलं, त्यावेळेसचे आशीर्वाद, त्यावेळेसचे काय आत्ताचे पण आशीर्वाद किंवा जे काही आपण बोलतो ते काय होतं, खरं होतं. मग आता मग त्याला तो म्हणतो की आता मला आशीर्वाद द्यायची वेळ आली माझ्या मुलांना. म्हणून तो काय करतो, त्याला बोलवतो. कुणाला, एसावाला बोलवतो. एसाव, मी सांगितलं मागच्याच की एसाव हा इसाकाच्या आवडीचा होता आणि रिबेकाच्या आवडीचा होता धाकटा याकोब. दोघांना दोन आवडत होते, म्हणजे हिच्या आवडीचा याकोब, मम्मीच्या आवडीचा याकोब आणि पप्पाच्या आवडीचा तो कोण, एसाव. त्याला थोरला आवडायचा, कारण तो शिकार करून छान हरणाची शिकार करायचा आणि त्या हरणाचं मांस शिजून छान रस्सा कालवण करून काय करायचा, त्याच्या वडिलांना इसाकाला करून खायला घालायचा. त्यामुळं त्याला इसाकाला तो आवडायचा. मग एक दिवशी इसाक त्याच्या एसावाला बोलवतो, जो थोरला असतो की नाही, तो त्याला बोलवतो आणि म्हणतो, जा रानात जा, शिकार करून हरणाचं मांस आण, माझ्यासाठी छान रस्सा तयार कर, भाकरी हे ते सगळं कर आणि मला तृप्त कर, खाऊन मी तृप्त होईल आणि मी तुला काय करत, भरभरून आशीर्वाद देईल, असं तो त्याला सांगतो. आणि मग जेव्हा तो ते सांगत असतो ना, तेव्हा ही रिबेका आहे ना, त्याची बायको म्हणजे त्या एसावची मम्मी, ती हळूच ऐकती ते सगळं की आपला नवरा काय म्हटला त्या आपल्या थोरल्या मुलाला. मग ती हळूच ऐकती आणि मग तिला चैन म्हणजे पडत नाही. तिच्या आवडीचा कोण होता, धाकटा. तिला छोटावाला आवडायचा याकोब, धाकटा. तिला याकोब आवडायचा आणि ह्याला कोण आवडायचा, थोरला एसाव. आणि मग तिला चलबिचल होती की सगळे आशीर्वाद हा एसाव घेऊन जाणार, तर मग माझ्या आवडत्या मुलाला काय मिळणार. म्हणून मग ती एक प्लॅन करते स्वतःच्या मर्जीने, देवाच्या इच्छेने नाही. असं फसवे प्लॅन असतात ते माणसाचे असतात. तर मग तिने काय केलं, एक प्लॅन केला, त्या धाकट्याला बोलून आणती इकडे, त्याला सांगती याकोबाला की तू इकडे ये आणि तू काय कर, मी आत्ताच काय करते, तो तुझ्या वडिलांना मी बघितलं, तो तुझे वडील त्यात एसावाला थोरल्या भावाला असे म्हणताना बघितले मी की जा आणि मस्त हरणाची शिकार करून आण, मला छान खायला दे आणि मग मी छान काय करल, खायला आणि आशीर्वाद देईल. मग तो म्हणतो काय, मग मी काय करू. मग ती म्हणती की नाही, तू काय कर, आता तुझ्या भावाच्या जागी तू आशीर्वाद मिळवायचे लबाडीने, फसवणूक करू आपण तुझ्या पप्पाची. आणि मग ती काय करती, म्हणती जा पटकन जा, आपल्या कळपात एक चांगली 2 छान बकऱ्याची पिल्ला असतील ना, जा पटकन घेऊन ये. त्याला म्हणती आपण आता, तो काय रानात गेलाय जंगलात, त्याला हरिण मिळायला, हरिण इतका चप्पळ असतो, तो पटकन मिळत नाही. सगळ्यात फास्ट धावणारा प्राणी कोण आहे, हरिण. आणि तो असा हाताला येईल का कुणाच्या पकडायला, शिकार करायला. म्हणून मग त्याला तो खूप चप्पळ पळणारा असतो जोरात. आणि मग त्यामुळं मग तो म्हणतो आता तो येणार नाही 5-6 तास, तो हरणाची शिकार करायला गेलाय, तोपर्यंत आपण काय करू. त्याची मम्मी म्हणती रिबेका की आपण जा पटकन आपल्या कळपातले 2 बकरे घेऊन ये आणि आपण काय करू, करडे घेऊन ये आणि तुझ्या पप्पांच्या आवडीचं, तुझ्या वडिलांच्या आवडीचं छान पैकी मी मस्त पक्वान तयार करील आणि ते घेऊन तू मस्त पैकी ताट घेऊन तुझ्या पप्पाकडे जा आणि मग ते खाऊन तृप्त होतील आणि तुला काय करतील, आशीर्वाद देतील. आणि मग आशीर्वाद देतील असं म्हणतात. आणि मग तो म्हणतो, आईला म्हणतो याकोब, अगं आई, तो एसाव जो आहे थोरला भाऊ, त्याच्या अंगावर सगळे केस आहेत असे,
हातावर असे जास्त असे हात फिरवला ना तरी केस लागायची त्याच्या हातावरून, कारण त्याला मोठे मोठे केस होते बघा. काय काय लोकांच्या अंगावर असतात केस. मग हातावर, मानेवर, सगळीकडे पायावर जास्त केस होते सगळ्या लोकांपेक्षा. आणि मग तो म्हणतो तो तर केसाळ आहे आणि मी माझ्या हातापायावर, मानेवर केस नाहीयेत. मग ती म्हणती काही नको टेन्शन घेऊ, मी काय करते, जा तू. तो म्हणतो, याकोब म्हणतो, तू माझे वडील तर मला ओरडतील, ते मला असे हात फिरून बघतील, चाचपून बघतील की खरंच हा एसाव आहे का, आणि मग मला आशीर्वाद द्यायच्या ऐवजी शाप देतील आणि माझं सगळं वाटोळं होईल. मग त्यापेक्षा काय असं करायला नको, असं तो काहीतरी म्हणतो. मग ती म्हणती नाही, असं नाही, असं काही बोलू नको माझ्या बाळा. जर तो शाप त्यांनी दिला, तुझ्या वडिलांनी जर तुला शाप दिला तर तो शाप मला मिळो, अशी म्हणती. काय म्हणती, जर तुला ओळखलं समजा चुकून आपण हे फसवणूक करतोय तुझ्या वडिलांची, थोरल्या मुलाच्या जागी असं करतोय, तर ते शाप जर दिले तर ते मला मिळतील, असं म्हणती. जा पटकन एक मस्त करडं घेऊन ये, बकरी घेऊन ये, मी त्याचं छान मटण करते, कालवण करते, आणि मग तो आणतो. तिथे बकऱ्याचं छान मटण, रस्सा, काय काय करून पंचपक्वानं करून त्याच्या ताटामध्ये भरून मस्तपैकी सगळं ते इसाकाला जसं आवडत होतं तसं ती करती. आणि आपल्या जवळचे ते जे सुंदर असं जे एसावाची जी कपडे आहेत ना, एसावचे कपडे, ते त्याला घालती सगळे. आणि मस्त त्याला घालती ते याकोबाला. आणि मग त्याच्या हातावर, तर तिला माहित आहे ना आता त्याचे वडील काय करतील, हातावर असा हात फिरून बघतील आशीर्वाद द्यायच्या आधी, आणि त्यांना केस नाही दिसले तर ते ओळखतील. म्हणून मग ते काय करती, ते जे काही मेंढरांचे केस, हे बकऱ्याचे केस आहेत ना, ते सगळे चिटकवती आणि मस्त भाकर बिकर करून सगळं छान याकोबाच्या हाती ते ताट देती, सगळं पक्वानांनी भरलेलं. आणि मग तो जातो, म्हणतो बाबा, म्हणजे डॅडी काय म्हणतो त्याला, आणि म्हणतो तू कोण आहेस. हे इसाक काय म्हणतो, तू कोण आहे, कारण त्याला नीट दिसत नसतं ना, अस्पष्ट दिसत असतं तर त्याला फसवलंच नसतं ना कोणी, त्याला दिसत नव्हतं म्हणून ह्यांनी काय केलं, फसवलं त्याला. मग तो म्हणतो माझ्या बाळा तू कोण आहे. मग तो म्हणतो, याकोब म्हणतो, मी पप्पा मी आहे ना, मी एसाव आहे. थोरल्या भावाचं नाव सांगतो. काय सांगतो, थोरल्या भावाचं नाव सांगतो. आणि तो कुठं गेलेला असतो थोरला भाऊ, हरणाची शिकार करायला जंगलात गेलेला असतो. आणि इथं हिची आई प्लॅन करती धाकट्या मुलाला घेऊन, आणि काय म्हणती की मी पटकन आण बकऱ्याचं मटण करून आपण मस्त तुझ्या पप्पाला देऊ, आणि मग तू सगळे त्याला जे आशीर्वाद मिळणार असतात ना ते तुला देईल तो तुझा डॅडी, असं म्हणती. आणि मग अशा प्रकारे तो जातो आणि तो म्हणतो की उठून बसा पप्पा, मी तुमच्यासाठी छान हरणाचं मटण घेऊन आलेलोय, रस्सा घेऊन सगळं करून घेऊन आलोय, मग आणि ते खा आणि मला आशीर्वाद द्या. मग तो म्हणतो तू इतक्या लवकर कसा काय आला, हरणाचं हारीन काय तुला एवढ्या लवकर मिळालं, हा कसं काय एवढ्या लवकर आला. मग तो म्हणतो देव मला अनुकूल आहे, आणि असं म्हणतो की ठीक आहे, देवाने मला पटकन हरणाची शिकार दिली. मग तो म्हणतो ठीक आहे, इकडे ये, माझ्या जवळ बस, मला बघू दे तू खरंच एसाव आहे का. आणि मग एसाव आहे का असं बघू दे म्हटलं, थांब मला चाचपून पाहू दे. मग तो म्हणतो ठीक आहे. तो जवळ जाऊन बसतो याकोब त्याच्या, आणि जवळ गेला तर मग तो त्याला बघतो तर हातावर हात फिरून बघतो. ते बरोबर तिने ते केस लावलेले असतात ना, हात फिरून बघतो दोन्ही हातावर, मानेवर त्याच्या मानेवरून असा हात फिरवतो, गळ्यावरून इकडून तिकडून. मग त्याला कळतं की तिथं सगळीकडे त्यांनी केस लावलेले असतात, पाठीला ते चिटकवलेले. आणि मग त्याला असं वाटतं की नाही, ज्या हरती याच्या हातावर केस आहेत, मानेवर केस आहेत, म्हणजे हा एसावच आहे. आणि मग अशा प्रकारे तो खातो मस्त, त्याच्या ते चाचपून बघतो, त्याला कळतच नाही की तो खरंच याकोब आहे, धाकटा आहे. आणि मग ते खाऊन त्याला आशीर्वाद देतो. आणि आशीर्वाद दिल्यावर मग काय तो म्हणतो, छान खातो पितो, आणि त्याला आशीर्वाद काय देतो की परमेश्वर खूप मोठे आशीर्वाद त्याला देतो की तुला सुपीक दे. 28व्या वचनात, आज उत्पत्ती 27वा अध्याय बघतोय, त्याच्यात 28व्या वचनात असं लिहिलं की देव तुला आकाशाचं दहीवर, पृथ्वीवरील सुपीक जमीन आणि विपुल धान्य व द्राक्षरस देव,
लोक तुझी सेवा करोत, राष्ट्रे तुला नमोत, तू आपल्या भाऊबंधांचा स्वामी हो, तुझे सहोदर तुला नमोत, तुला शापणारे सगळे शापग्रस्त हो, तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वादित हो. आणि मग अशा प्रकारे त्यांनी सगळे जेवढे त्याच्याकडे होते ते सगळे आशीर्वाद त्या धाकट्या मुलाला देऊन टाकले. आणि मग त्याच्यानंतर तो थोरला जो भाऊ आहे की नाही एसाव, तो येतो आणि तो येतो हरणाचं शिकार करून मस्त कालवण करून आणतो हरणाच्या मटणाचं आणि आणतो आणि म्हणतो, बाबा पप्पा हे घ्या, मी आणलं तुमच्यासाठी करून छान, खा आणि मला आशीर्वाद द्या. मग त्याला खूप वाईट वाटतं इसाकाला. अरे तू कोण आहेस त्याला विचारतो. तर तो म्हणतो, मी तुमचा थोरला मुलगा एसाव. मग तो म्हणतो की मग मी आत्ता आशीर्वाद दिला तो कोण होता. मग तो म्हणतो मी नव्हतो बाबा डॅडी, तो कोण होता मला नाही माहित. मग त्याला कळतं की मी ज्याला आत्ता आशीर्वाद दिले. तो काय म्हणतो इसा, मी आत्ता ज्याला आशीर्वाद दिले तो आशीर्वादित होणारच. म्हणजे त्याच्या शब्दात, आपल्या शब्दात सामर्थ्य, आणि ज्याला मी आशीर्वादित केला आता तो नक्की आशीर्वादित होणार असं तो म्हणतो. आणि मग एसावाने जेव्हा हे शब्द ऐकले तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. मोठ्याने हंबरडा फोडून तो रडायला लागला आणि म्हणायला लागला, बाबा पप्पा मला पण आशीर्वाद द्या, मला आशीर्वाद पाहिजे. मग त्या इसाकाला कळतं की हे याकोबाने काय केलं, फसून आशीर्वाद घेऊन गेला. कप्तानी येऊन काय केला, एसावाला जे आशीर्वाद मिळणार होते ते सगळे आशीर्वाद घेऊन गेला. कारण याकोब ह्या नावाचाच अर्थ आहे फसव्या, कप्ताने लुटून नेणारा, असं त्या याकोबा या शब्दाचा अर्थ आहे, नावाचा अर्थ. आणि मग तो म्हणतो, एसाव म्हणतो, त्यांनी माझ्याशी दोनदा दगा केला, दोनदा मला फसवलं. पहिल्यांदा फसवलं, डाळ घेतली मी त्याच्याकडून, डाळ मागितली तर ज्येष्ठत्वाचा अधिकार मागितला, आणि आत्ता माझे सगळे आशीर्वाद घेऊन पळाला असं म्हणतो तो. आणि मग मला पण काहीतरी द्या तुम्ही. तो म्हणतो नाही, आता मी सगळे आशीर्वाद काय केलेले आहेत त्याला दिले. तरी तो एक सुद्धा, म्हणजे तो खूप रडायला लागतो. मग तरी तो म्हणतो की तुला पण देव पृथ्वीवरील सुपीक जमिनीवर आकाशातील दव पडतं तिथं तुझी वस्ती होईल, असं तसं सगळं सांगतो. आणि तू काय आशीर्वाद देतो त्याला, तू आपल्या तलवारीने आपले उपजीविका करशील व आपल्या भावाचं दास्य करशील, तरी असे घडून येईल की तू अनावर होशील तेव्हा आपल्या खांद्यावरचे त्याचे जीव उडून देशील. म्हणजे तिथं असं सांगितलंय की तू तलवारीने स्वतःचा बचाव करशील, उपजीविका करशील. आता बघा मिडल ईस्ट मध्ये जे देश आहेत ते तलवार चालून स्वतःची काय करतायत, सगळं राखू नये असं इथं सांगितलं. मग अशा प्रकारे त्या एसावानी त्या आपल्या याकोब धाकट्या भावाचं खूप द्वेष मत्सर केला आणि राग धरला, एक डाव त्यांनी धरला त्याच्यावर. आणि आता त्याचं असं विचार केला त्यांनी, कुणीतरी रिबेकाला येऊन सांगितलं की तो तुमचा थोरला मुलगा आहे ना, तुमच्या धाकट्या मुलावर इतका चिडलाय की तो त्याचा आता खून करेल एक दिवस. म्हणजे मागच्या वेळेस बघितलं काईनाने हाबेलाचा खून केला भावानी. मग तो म्हणतो जर तो आता इतका चिडलाय की तो तुमच्या धाकट्या मुलाचा थोरला भाऊ खून करणार आहे. म्हणून मग ते रिबेकाला खूप वाईट वाटतं. आणि रिबेका ते त्याला म्हणती, आता ह्यांनी तर कसल्या विधर्मी बायका केल्यात, कुणी एसावानी थोरल्या भावानी तुझ्या विधर्मी बायका केल्यात, आणि मग त्यामुळं माझा जीव नकोसा झालाय. आता तो तुला काय मारून टाकल, काही होईल, तर तू असं कर, आता माझा भाऊ जितंत ती आली होती ना रिबेका तिच्या माहेरी, तिचा भाऊ लाबान आहे, त्या लाबानाकडे जा आणि तिथं तू काय कर, आता इथून पुढं राहायला सुरुवात कर. जर आता मी म्हणती की जर आता त्यांनी तू काय कर, तुझ्या मामाकडे जा आणि तिथं जाऊन राहा, नाही तर हा तुझा भाऊ तुला कधी मारून टाकल कळणार नाही. आणि मग ह्याच्यातून एवढंच आपल्याला आता मेन पॉइंट सांगते त्याच्यातले की इथं असं आता आपण ही सगळी गोष्ट ऐकली, गोष्ट कळाली ना तुम्हाला की असं फसवणूक केली. कुणी फसवणूक केली, रिबेका आणि याकोबानी त्याच्या वडिलांना काय केलं, फसवलं. आणि मग आता ह्याच्यातून आपल्याला काय कळतं की पहिलंच आता त्यांनी काय केलं होतं, ज्येष्ठत्वाचं, ज्यावेळेस ते तरुण होते तेव्हा तो जेव्हा शिकार करून आला होता तेव्हा तो म्हटला
मला एक वाटी वरण आणि भाकर दे, तू जे बनवलंय. मग तेव्हा हा म्हणतो ठीक आहे, मी तुला वरण आणि भाकर देतो, पण तू मला तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क दे. मग ह्यानी काय केलं, ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ मानला. म्हणजे जे देवाने दिलेलं असतं थोरल्या मुलाला ते त्यांनी काय केलं, तुच्छ मानलं आणि त्या ज्येष्ठत्वाला काही किंमत नाही असं समजून त्यांनी तो ज्येष्ठत्वाचा हक्क विकला. जसं काय त्या खाण्यासाठी त्या गोष्टी त्यांनी चुकीच्या केल्या. म्हटलं ठीक आहे, मला नाही पाहिजे ज्येष्ठत्व, आता इथं माझं भुकीने व्याकुळ झालोय मी, आणि काय मी ज्येष्ठत्व घेऊन करू असं म्हणतो. आणि खाण्यासाठी ज्येष्ठत्वाचा हक्क काय केला, तुच्छ लेखला. आणि त्याच्यामुळं त्यांनी ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखला. म्हणे हा ज्येष्ठ झाला ना, ह्याला मिळाला तो हक्क. म्हणून मग आता ते देवाचं वचन आहे, ते जर आपण हक्क जर आपला नाकारला तर ते जे नाकारू आपण आपल्या शब्दांनी तर ते होणारच. म्हणून मग देवाने काय म्हणजे ते असाच प्लॅन झाला की जसं त्यांनी ज्येष्ठत्वाचा हक्क नाकारला तसं त्याला ज्येष्ठत्वाचा हक्क म्हणजे मोठा कोण झाला आता, हा झाला याकोब. म्हणून मग त्यालाच सगळे आशीर्वाद मिळाले. पण हे देवाचं अभिवचन होतं. देवाने जेव्हा जन्म झाला की नाही, रिबेकाच्या पोटात दोघं भावंड भांडणं करत होते पोटामध्ये, तेव्हा ती म्हणती काय देवा माझ्या पोटात, तेव्हा देव म्हणतात तुझ्या पोटात 2 राष्ट्र आहेत. आणि मग तेव्हा ते देव तिला बोलतो की वडील धाकट्याची सेवा करेल. म्हणजे जो थोरला मुलगा आहे तो धाकट्या मुलाची सेवा करेल. म्हणजे हे परमेश्वराकडून अभिवचन ते 2 मुलं पोटात असतानाच मिळालेलं तिला. पण ते अशा फसवणुकी करून ते हक्क मिळवायचे नव्हते. देवाच्या योजनेप्रमाणे ते काही हक्क कशा प्रकारे वाट बघून देवाच्या इच्छेप्रमाणे मिळणार होते. मग इथं असं सांगितलंय की इसहाक आणि रिबेका ह्या दोघांनी काय केलं माहितीये की स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी काय केलं, ह्या परिस्थितीचा उपयोग केला. वैयक्तिक स्वार्थ म्हणजे काय, तिला असं वाटत होतं की माझ्या पोराचं धाकट्याला मिळावं, आणि थोरलं याला वाटत होतं कुणाला मिळावं, एसावालाच मिळावं. आणि मग त्यांनी काय केलं, ह्या एसावाने 2 विधर्मी बायकांशी लग्न केलं. तर तो काय झाला, त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी तेव्हाच त्याला हे करायला पाहिजे होतं ना, हे तू असं चुकीचं करू नको. देवाची योजना आपल्या घराण्याच्या बाबतीत आहे. माझ्या वडिलांना कसं देवानी दर्शन दिलं, कसं देवानी त्यांना आशीर्वादित केलं, कसं जगातल्या राजापेक्षा श्रीमंत आपण झालो, देवाच्या इच्छा आज्ञा आपण पाळल्या तर हे आशीर्वाद आपल्याला मिळतील. नाही तर हे आशीर्वाद असे आपण चुकीच्या गोष्टी केल्या, चुकीच्या ठिकाणी लग्न केले तर हे आशीर्वाद निघून जातील. हे त्यांनी त्याला समजवायला पाहिजे होतं ना. तर त्यांनी दुर्लक्ष केलं कुशाल एसावाकडं. एसावानी विधर्मी स्त्रियांशी लग्न केलं. आणि मग त्यांनी मानवी पद्धतीने काय केलं, रिबेकानी इसाकानी मानवी पद्धत. रिबेकानी काय केलं, तिला गर्भात असताना पोटात असतानाच देवाने अभिवचन दिलं होतं की वडील धाकट्याची सेवा करेल. म्हणजे धाकटाच मुलगा श्रेष्ठ होणार आहे याकोब. मग तिथं ह्यानी काय केलं, सगळ्यात पहिलं ज्येष्ठत्वाचा हक्क डावलला, तुच्छ लेखला. नाही तर आता असं बोलले असते, सगळेजण बोलतात ना प्रार्थनेमध्ये की अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव. मग ते याकोबाच्या जागी कुणाचं नाव आलं असतं आता, अब्राहम, इसाहक आणि एसावाचा देव असं आलं असतं. पण त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच ज्येष्ठत्वाचा म्हणजे मोठेपणाचा जो अधिकार आहे तो त्याचा विकला डाळ आणि भाकरीसाठी. तो म्हणतो मला तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क दे, मग मी तुला डाळ आणि भाकर देईल. आणि मग स्वतःच्या हाताने देवाने कधीही त्याला परत माफ केलं नाही. देवाला खूप चीड आली त्याची की तू मी दिलेलं जे काही गिफ्ट्स आहेत तुला, जे काही वरदानं आहेत ते तू अशी खाण्यासाठी विकली. म्हणून देवाने कधी त्याला पुन्हा हे केलं नाही. मग अशा प्रकारे ह्या दोघांनी काय केलं, स्वतःच्या इच्छेने वागून परिस्थिती म्हणजे ते जे सांगितलंय ते याकोब वडील धाकट्याची सेवा करेल असं किंवा आशीर्वादित धाकटा होईल असं लुबाडूक फसवणूक करून आशीर्वाद मिळवायचे असतात का? देवानी जर आपल्याला सांगितलं की मग काय असं खोटेपणा करून आशीर्वाद मिळवायचे का? नाही. तर मग तिथं खरेपणाने वागायचं आणि देवाच्या आशीर्वादांची वाट बघायची. मग इथं काय केलं, त्या दोघांनी पण काय केलं, वाट न बघता स्वतःच्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. आणि मग ह्याची खूप मोठी किंमत रिबेकाला भेटली. तिने काय केलं,
फसवलं की नाही नवऱ्याला, त्याच ऐवजी तिने नवऱ्याकडं, आता नवरा बायको जेव्हा गप्पा मारतात तेव्हा तिने नवऱ्याकडे जाऊन विनवणी करायला पाहिजे होती की नाही का, माझं याकोबावर पण खूप प्रेम आहे, तुम्ही सगळेच आशीर्वाद त्याला देऊ नका, किंवा थोडंसं आपण ह्या मुलाला पण देऊ, असं काहीतरी तिने बोलायला पाहिजे होतं. त्यांचं एक काय म्हणतात, सामंजस्य पाहिजे होतं, एकी पाहिजे होती नवरा बायकोमध्ये, एकमेकांना ती नाही का बायको नवऱ्याच्या अधीन पाहिजे होती, आणि त्यांचं प्रेम असलं पाहिजे होतं एकमेकावर. आणि मग जर असे एकजुटीने त्यांनी एक समजुतीने निर्णय घेतला असता तर अशा चुकीच्या पद्धतीने आशीर्वाद मिळायची गरज पडली नसते. आणि मग ते दिले असते इसाकाने, ठीक आहे तू म्हणती तर हे धाकट्याला पण आपण थोडेसे आशीर्वाद देऊ, असं काहीतरी बोललं असतं, त्याला पण एक आशीर्वाद ठेवला असता शेवटचा काहीतरी, असं काहीतरी झालं असतं. पण ते असं फसवणूक करून तिने नवऱ्याला फसवलं, त्यामुळे तिला इतकी मोठी किंमत भोगावी लागली त्याची की ती मेली तरी याकोब आला नाही. म्हणजे तिने त्याच वेळी तिने जर फसवलं नसतं, तिने जर देवानी जे अभिवचन दिलं पोटात असताना की तुझ्या वडील धाकट्याची सेवा करील, म्हणजे धाकटा मुलगा जास्त आशीर्वादित होईल, ह्याची तिने वाट बघितली असती तर देवाच्या इच्छेप्रमाणे सगळे आशीर्वाद तिला काय त्या याकोबाला मिळाले असते. पण तिने काय केलं, त्याला ते असे स्वतःच्या, आणि म्हणून जो ते गेला निघून पुढच्या अध्यायात, उद्याच्या बायबल स्टडीमध्ये आपण कळणार आहे आपल्याला की तो याकोब नंतर, आता कुठपर्यंत आलो आपण की तो त्याला मारायचा प्रयत्न करतो एसाव. म्हणून ही काय करते, त्याला म्हणती जा तुझ्या मामाच्या घरी, लाबानाच्या घरी तू काय कर जा. मग तो जातो मामाच्या घरी, 20 वर्ष मामाची मेंढरं सांभाळत बसतो, सगळं करतो. हा ते उद्या सांगते. पण ती मेल्यावर सुद्धा तो येत नाही. म्हणजे एवढी मोठी किंमत तिला, जो सगळ्यात लाडका, आवडीचा, प्रेमाचा जो मुलगा आहे तो ती त्याला गमावती फसवणुकीमुळे. त्याच दिवशी तो जातो निघून तरुण वयात, आणि नंतर ती मरेपर्यंत ती त्याला भेटत नाही. अशा प्रकारे जर आपण चुकीच्या पद्धतीने वागलो, इतरांना फसवलं, तर आशीर्वाद आपल्याला मिळत नाही, पण पुढं खूप मोठे त्रास आपल्या जीवनात येतात. कारण देवाचं काय वचन आहे की परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. आणि मग ज्ञान, परमेश्वराची भीती असेल तरच आपल्याला ज्ञान मिळतं आणि देव आपल्याला आशीर्वादित करतो. जर आपण परमेश्वराला भिलोच नाही, कुठलीही गोष्ट मनाच्या वाटतं तसं कुणालाही फसवलं, काही केलं आणि कशाही पद्धतीने पैसे मिळवले किंवा कसंही चुकीचं वागलं, तर ते आपण आशीर्वादित होत नाही.